सांगा महाराज. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? महाराज दिसणं महत्वाचं नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. वारेकरी दिसणं महत्वाचं का असणं? वारेकरी दिसणं महत्वाचं नाही, वारेकरी असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बटनाला हात नको. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बोला की. पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही, पतिव्रता असणं फार महत्वाचं आहे. आणि हे असणं करण्याकरता कभी तो हमने हमारे अंतर्मन में झांक कर देखा है क्या? मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए और मैं क्या करता हूं? बाबा, काल ज्या अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर शिवजयंती साजरी केली, मला सांगा, राजमाता जिजाऊकडे भक्ती होती, प्रेम होतं, ज्ञान होतं. भक्ती प्रेमाचा आणि ज्ञानाचा जर संगम झाला तर घरामध्ये आनंद देणार पोरग जन्माला येत असतं. आणि परमार्थाचा रिझल्टच हा आहे की ब्लड शुद्धीकरण. 7 दिवस आम्ही जे अन्न ह्या पॅन्डलमध्ये या मंडपमध्ये ग्रहण केलं आणि 7 दिवस खात असताना विचार 7 दिवस भागवत आणि कीर्तन ऐकले, त्याचा परिणाम 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आणि 3.5 कोटी छिद्रावरती झाला. आणि त्याच्यातनं आम्ही जन्माला आलो. कारण की एक लक्षात असू द्या, बापही होणं सोपं नाही आणि आई होणं सोपं नाही. मायबाप होण्याकरता रक्त शुद्ध लागतं, रक्त शुद्ध होण्याकरता विचार शुद्ध लागतात आणि विचार शुद्ध होण्याकरता आहार सात्विक लागतो. नाही दुःख म्हणे कसं जसं असन तसं. जसं असन तसं नाही, बावळटाचं काम नाही, मूर्खाचं काम नाही, नालायकाचं काम नाहीये. बाबा, परमार्थ म्हणजे ब्रिलियंट माणसाचा. विज्ञान जिथं हात टेकवतो ना तिथून पुढे परमार्थ चालू होतो. अध्यात्म, हे अध्यात्म डाउनलोड करण्याकरता आई मला सांगा, तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का? हेअरस्टाईल तुमच्या पोरांचे तुम्हाला डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का? डोक्यातले विचार, स्टेप कट, रॉक कट, शोल्जर कट, गाढवाचा कट. ते मध्ये ते 2 पट्टे आले होते का, मडीला गाढवाचा बाजार भरतो ना, आपले गाढव वाळखाव म्हणून लोक 2-2 कट आणते. बाबा, म्हणून घरामध्ये भक्ती कळणं महत्वाचं आहे. भक्ती फक्त बाह्य स्वरूपाची कळून घेऊ नका, आंतर स्वरूपात भिनलेली भक्ती असावी. आमच्यासारखी बाहेरून जे हरी मारला की गेला घरी. बाह्य स्वरूपाची भक्ती नव्हे, अंतर स्वरूपाची. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंगे, पांडुरंगाने कसं केलं? काय निमून गेलं आमच्या जीवनात? काम क्रोध लोभ निभाले ठाईची. 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 सृष्टी अवज्ञानाची सृष्टी झाली. अवज्ञानाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निभाले ठाईची. काम क्रोध लोभ निभाले ठाईची. काम क्रोध लोभ निभाले ठाईची. काम क्रोध लोभ निभाले
काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ निमाले ठाईचे निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले म्हणजे जिरले जिरले म्हणजे ते पुन्हा येणार आम्ही फक्त सप्त्यापुरते बाबा आला का साजऱ्याच्या वर माळला कालच्या पुरती शिवजयंती का आयुष्यभर शिवजयंती आता उद्याच्या पुरता सप्ताह का पुढच्या वर्षीपर्यंत आपला काला झाला का मग एका ठोक्यात पडेल बाबा काला झाला का जे सप्तेची वर्गणी गोळा कराल ते तमाशाची वर्गणी गोळा बॅक थिंकिंग भक्ती पिकणं महत्वाचं आहे रुचणं महत्वाचं आहे समजणं महत्वाचं आहे आणि ज्याला परमार्थ कळाला त्याच्या घरातला अनर्थ पळाला दरिद्रीता निघून जाते मायबापांना घरातली दरिद्रीता जर डिलीट मारायची असेल ना नको ते फंक्शन डाउनलोड केले त्याच्यात नको ते डाउनलोडिंग झालं आणि नको ते डाउनलोडिंगमुळे भाऊ डायबेटीस किडनी स्टोन हाडात गॅप सिरा चकॉप ब्रेनचा प्रॉब्लेम अल्सरचा प्रॉब्लेम पित्ताशयाचा प्रॉब्लेम मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम बेलपलचा प्रॉब्लेम अर्धांगवाईचा प्रॉब्लेम बीपीचा प्रॉब्लेम किडनी स्टोनचा प्रॉब्लेम मेरुदंडाचा प्रॉब्लेम थायरॉइडचा प्रॉब्लेम तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त टेन्शनने केस गळतीचा प्रॉब्लेम आता महिलेत आहे का प्रॉब्लेम याचं कारण काय नको त्या मालिका पाहायचं नको त्याचं टेन्शन घ्यायचं परिणाम झाला आहे थायरॉइड वाढलं कशाने स्थूलपणा वाढला कशाने फॅट माझा आवाज वाढू नका मी इथं जरी आलो तरी आवाज वाढू नका कारण की एरती माईक म्हणजे चांगल्या चांगल्या लेणे कॅन्सर झालेला आहे बाबा आणि म्हणून मायकापासून जरा मी शिंगाड्या बैलापासून आणि मायकापासून मी जरा लांबच राहतो शिंगाडा बैल म्हणजे बाबा लय भारी कीर्तन करता मी वसारा काढणार आणि म्हणून एक लक्षात असणं महत्वाचं आहे मायबापांनो काम क्रोध लोभ निमाले ठाईचे निघून गेले सप्त्यापुरता राग सोडू नका भगवत कथा ऐकली राग सोडला असं करूच नका काशीला गेला एक जण आमच्या तिकडचा आणि काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागतं अण्णा बरोबर आहे की नाही काहीतरी म्हणजे तंबाखूची पुडी बिड्या गांजा काशीला गेल्यानंतर काहीतरी एक संकल्प करावा लागतो काही चहा सोडित काही बिड्या सोडित काही तंबाखू सोडित आणि मग एक जण काशीला गेला आणि 8 दिवसांनी पुन्हा आला आणि त्याला त्याच्या मित्रांनी विचारलं म्हणले तुम्ही दिसलेच नाही 8 दिवस ते म्हणले मी काशीला गेलो होतो ते म्हणले मग सोडलं काय ते म्हणे राग काय सोडलं ते मायासारख्या 4-5-6 पोरांनी ऐकलं आता चाप रे पोर आता त्याचा मित्र निघून गेला आणि हे मारुतीच्या पायरीवर बसलेले होते एक पोरगा आलं त्या बाबाचं दर्शन घेतलं बाबा कुठे गेले होते येऊन भाऊ काशीला गेलो होतो धर तुला खडी साखर दिली खडी साखर पोरग पाय पडलं मग म्हणलं बाबा काय सोडलं ते पोरांनी तोंडवून बाबांनी तोंडवून हात फिरले म्हणले बांब्या राग सोडलेला आहे म्या ते म्हणे युग बाबा ते म्हणे जाय आता ते गेलं आणि पुन्हा दुसरं पाय पडलं कुठे गेले होते काशीला काय सोडलं राग सोडला ना भाऊ धर तुला खडी साखर त्याला खडी साखर दिली ते निघून गेलं तिसरं आलं तिसऱ्याने तेच विचारलं चौथं आलं चौथीने तेच विचारलं पाचवीने तेच विचारलं सहावीने तेच विचारलं आता जे पहिल्यांदा आलं होतं का ते 7व्यांदा आलं ते पुन्हा असं गेलं पाय बी पडलं कुठे गेले होते ते काशीला काय सोड अरे तुला सांगितलं ना राग आमची भक्ती अशीच आहे माय बाप सप्ताह आला का निसता पुरोर पूर म्हणजे उडीवर उडी शिवजयंती आली म्हणजे भलं गंध राजय तरुण मित्रांनो एक महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवा पण दाढीत मावा ठेवू नका गड्या शिवगंध लावा पण ते निष्कलंक कपाळ असलं पाहिजे नाही तर मग शिवगंध लावायचा दाढी ठेवायची घेणं देणं कंदी लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3 पिणं
बाबा, ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातलं अज्ञान पळालं आणि ज्या घरातलं अज्ञान पळालं त्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम कळालं. भक्ती आणि प्रेम म्हणजे काही काय म्हणतात मग मस्त प्रेम आहे मन बायकोच. नवऱ्याचं आणि बायकोचं प्रेमाचा विषय इथं नाहीये. नवऱ्याचं आणि बायकोचं प्रेम म्हणजे सजणे ग ओहो भुललो मी. काय जादू केली हो तू घरात आली म्हातारा म्हातारी मेली. हे आई लव यू मैं तेरे बिना जाऊ कहा तू है तो जान है तू नहीं तो मैं दसकट के वावर में झोपूंगा. बाबा बाबा घरामध्ये प्रेम असावं पण त्या प्रेमाला भक्तीचा ओलावा असावा. त्या प्रेमाला तर किंमत आहे. अन्यथा काही नाही माय बापांनो. नुसतं प्रेम खूप आहे. बाह्य स्वरूपाचं प्रेम आहे. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, गोडीला पाहे गोडी बाबाची, पाहे गोडी बाबाची, देव सोयरा 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 गो, देव सोयरा सोयरा. पाहे गोडी बाबाची, पाहे गोडी बाबा, देव सोयरा देव सोयरा अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची देव सोयरा सोयरा. आणि देवानं आपल्या बरोबर सोयरपण जोडा. देवानं आपल्या बरोबर सोयरपण. बरं सोयरपण समोरचा जर आपल्या तोला मोलाचा असला तर मग देवाचं तोला मोलाचं होण्याकरता त्याच्या बरोबर सोयरपण जोडण्याकरता आपल्याकडे 300 किलो सोनं लागन का? आणि सोन्यानं जर भगवंताची प्राप्ती प्राप्त होत असती तर मोठमोठ्या धनवानांच्या तिजोरीमध्ये भगवंत लोक असतात. बाबा मग देवाबरोबर जर सोयरपण जोडायचं असेल भाऊ तर दंडात ताकद लागते का? ताकद जर असती दंडामध्ये भगवंत जर ताकदीनं प्राप्त झाला असता तर खलीच्या आणि रॉकच्या बगलेमध्ये 7-8 देव WWF चे फायटर म्या खंडोबा बिरोबा ठोले असते माझ्याजवळ बारकले सारखे. ते बी खंडोबाच्या घरी बिरोबाकार भरी ठोला असतो. लक्षात असू द्या. ताकदीनं भगवंत प्राप्त होत नाही आणि होतच असतात तर मोठमोठ्या ताकदीवालांच्या घरामध्ये भगवंत बगलेमध्ये लॉक असतात. काही जणांनी मला विचारलं पण सौंदर्याने भगवंताची प्राप्ती प्राप्त होती का? सौंदर्याने जर देवाची प्राप्ती प्राप्त होत असती तर मोठमोठ्या नट्यांच्या पर्समध्ये भगवंत फिरला असता. देवाबरोबर सोयरपण जोडायचं असेल तर माय बापांनो त्याच्याबद्दल हृदय द्रवण थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला.
आता प्रेम म्हणजे काही काही माणसं वडीचं प्रेम करतो. नळ लागली का मग मारा दगडीचं बाबा लय भारी गाडी आहे बिट्या. गाडी लय भारी. कांदे आले तुमचे मी काय भानगड तो काय काम आहे ते म्हणे मला 20,000 लागत. हे लबाड प्रेम. थोर प्रेमाचा भुकेला प्रेमही असावं आणि देशाबद्दल भक्ती असावी जीवनामध्ये. त्यावेळेस देव प्राप्त होतो. देव घरा आला, देव त्यावेळेस घरामध्ये येत असतो. लक्षात असू द्या, महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया थैया नाचत होती आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये एका माईला दिवस गेले बाबा. आणि त्याच वेळेस दिवस गेल्यानंतर 4-5व्या महिन्यामध्ये जगदंबे समोर जायची, फक्त एकच मागणं मागायची, आई जगदंबे माझ्या महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया थैया नाचते. बहुजन समाजातल्या स्त्रियांची आबरू दिवसा ढवळ्या लुटल्या जाते. आबरू लुटणारे हात कलम करणारं पोरग किंवा पोरगी माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आणि जर नाही आलं तसं तर निपुत्रिक राहू दे. माई 7वा महिना तिला ज्या वेळेस लागला ना, 7वा महिना डोहाळ लागलं, इच्छा झाली मनामध्ये. आणि तेवढ्यामध्ये त्या इच्छेसाठी तिनं काय केलं, महालाच्या बाहेर यावं आणि हाक मारावी. अरे कोण आहे रे तिकडे, कोणीतरी सेवक यावा आणि आपला मानाचा मुद्रा सांगावा आणि सांगावा जियाऊ साहेब कोणीतरी घोडा आणणार आहे, घोडा घेऊन यायचं. त्याच्यावरती खोगीर टाका, खोगीर टाकल्या जायचं. लगाम टाका, लगाम टाकल्या जायचा. आणि त्याच वेळेस ती 7वा महिना असताना पोटामध्ये बाळ असताना घोड्यावरती टाच मारायची. हातामध्ये लगाम घ्यायची, एका हातामध्ये तलवार घ्यायची, पाठीला ढाल बांधायची आणि दर्या खोऱ्यात घेऊन जायची आपल्या 7 महिन्याच्या लेकराला. आणि तिथं तलवार चालवत असताना फक्त मुखातून एकच शब्द निघायचा, हर हर. आणि ते लेकरू सुद्धा पोटात तेच अनुकरण करायचं. डोहाळे पहा बर का, मर्दानीला मर्दाचे डोहाळे लागले. आणि आपली बायको जर गरोदर असली तर 7व्या महिन्यात मेकुड खाती. चुलीला पोचारा दिला का ती माती चाटी ती. अरे काय भिकारी डोळे बाबा. राजमाता जिजाऊचे डोळे माय बापांनो, तलवार द्या रे, घोडा द्या रे, दर्या खोऱ्यात चला रे, घोड्याचा टापाचा आवाज माझ्या गर्भातल्या लेकराला ऐकू द्या रे. आणि माय बापांनो नंगे समशेर हातात असायची आणि फिरायची ती. राज कसं जन्माला आणि कसं घडलं म्हणजे सोपं नाही, सोपं नाही माय बापांनो. राज घडण्याकरता आई सुद्धा तेवढी पावर आपली निसती. आपली तर दिसती छान रूपाचा बाण, तिने कामान मारी तिच्या करा इकडून तिकडं तिकडून इकडं. बाबा. बाबा त्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम शिकणं महत्वाचं आहे माय बापांना. ते डाउनलोड करणं महत्वाचं आहे. नुसतं बाह्य स्वरूपाचं भक्ती, बाह्य स्वरूपाचं प्रेम. कारण की आता सुद्धा राक्षस आहेत, लय प्रेमळ दिसतात. दिसायला म्हणजे बॉक्स कट, चष्मा, स्किन टच जीन्स पॅन्ट, ॲपल कट टी शर्ट, गाड्या फिड्या डेंजर. बाबा ते दिसायला लय भारी पण कार्य हैवानाचं आहे. आपल्याला पाहिल्या आपण त्यांच्या प्रेमात पडू. राक्षस पण आहे, राक्षसिणी पण आहेत आता. म्हणजे आपल्या तिकडं नाही, इकडं. माई तुम्हाला माहित असेल नसेल, हनुमानजीला लंकेमध्ये पकडल्यात गेल्यानंतर तेवढ्यामध्ये रावणानं विचारलं, कहा से आया बंदर. आणि सांगितलं हनुमानजीला, चुप कर दशकंदर. आणि हनुमानजीला रावणाने विचारलं, तोड़े तो हमारे बहुत निशाचर को मारा है, तेरी जान किसमें है, तुझं मरण कशात आहे. हनुमानजी हसले सांगितलं, मैं तो मरने वाला नहीं हो, पागल हो गया क्या तू. रावणाला खोटं वाटलं.
अरे पागल हो गया क्या, सच बता तेरी जान किस में है. हनुमानाने सांगितलं मी सांगतो ना मरणार नाही मी. तिसऱ्यांदा पुन्हा विचारलं पागल हो गया क्या बंदर, मरण कशात आहे तुझं. आणि सांगितलं मी सांगतो ना रे तुला मरणार नाही मी, चिरंजीव आहे. आता 4 वेळेस खरं बोललं भाऊ हनुमानजी. चौथ्या वेळेस रावणाने विचारलं बंदर तेरी जान किस में है. आणि मग आता चौथ्यांदा खोटं बोललं तर काय हरकत आहे का. हनुमानजी म्हणले लई चिरीतून तू, मग मा मरण शेपटीत आहे. रावणाने सांगितलं निशाचरो जी सरकार, लंकेमध्ये जेवढ्या क्लॉर सेंटर आहेत आणि त्या क्लॉर सेंटर मध्ये जेवढ्या साड्या आहेत त्या साड्या घेऊन या. किस लिए सवाल पूछता है सरकार को, जाओ जल्दी. आणि मग राक्षस असे पळत गेले आणि गाठोड्याचे गाठोडे साड्या आणल्या. आणि जी मारुतरायाच्या शेपटीला गुंडळायचं काम चालू केलं, इन्नाला हांडेल मारल्यावर इन्नाला आणि साऱ्या क्लॉर सेंटर मधल्या साड्या बरं का त्या साऱ्या गुंडळील्या. बरं गुंडाळणार दमलं, इतकी राहिली तरी शेपटी. ते शेपटी राहिली एवढे गुंडळीले सारे दुपारपासून निम्या झाली गुंडळायला. आणि परी एक आरडलं ते म्हणे सरकार सुबह से खाना नहीं खाया इतनी सी बाकी है. रावणाने पुन्हा सांगितलं जा रे वाळू घातलेल्या आणा. जी गेले राक्षसन आणल्या वाळू घातलेल्या त्या गुंडळीला पुन्हा ईदभर राहिली. मालिक ये तो पूरा नहीं होता क्या किया जाए, मायावी बंदर है ये. आता रावणाला प्रश्न पडला आता गुंडळायचं काय. रावणाने सिंहासनावर थाप टाकली आणि सिंहासनाच्या बाजूला सोन्याचं सिंहाचं मुंडकं होतं. त्या मुंडक्यावरती अशा 4 बोटातल्या मुद्या कर 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 वाजत होत. एक भुवई वर काढली. रावणाची काळी भोर झुपकेदार मिशी, लिंबासारखे टपोरे डोळे, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडायच्या. पण रावणाचं कपाळ फार मोठं. रावण हसला आणि सांगितलं जाओ नेसलेल्या घेऊन या. आता राक्षसाला काय हे गेल्या आणि साऱ्या राखीसिनीच्या साड्या फेडून आणल्या आणि गुंढळलेल्या. इतकी कमी राहिली बाबा. गुंढळणारा म्हणा मालिक ये क्या बार बार बंदर है, तो पूरा नहीं हो रहा, अब इतनी सी बाकी है, मैं काम छोड़ने वाला हूं, ठहर जा. तो म्हणा साऱ्या दुपारचा तर फडेल म्हणा तर दुसऱ्या त्याच्या दुपार होत आले ना, याला गोंधळ्या याला गोंधळ्या नाही करूंगा भाई. ते मला ठहर जा. आणि तेवढ्यामध्ये रावणाने सांगितलं आता साडी सीता की साडी है अशोक वाटिका में वो लेकर आना. एक राक्षस उठला आणि तडा तडा चालायला लागला, पळत जायला लागला. तेवढ्यामध्ये हनुमानजीनं आपली सेफ्टी छोटी केली. जे गुंडाळणार होता ना मालिक, अरे क्या हो गया फिर से क्यों चिल्लाता है, गजब हो गया. झालं काय, ये तो पूरा हो गया. चालणार थांबलं आणि मारुतरायाच्या शेपटीला काय केलं, पेटवून दिली, काडी लावली. आणि बर का अक्का मारुतरायाच्या शेपटीला काय गुंडळलेलं होतं, साड्या. कोणाच्या, तेव्हापासून राक्षसीनीला साड्या नाही तर भाऊ आतापर्यंत साडीच नाही. इतकं इतकं घालून हिंडत आहेत त्या कोण गुडघ्याची वर बरमुडा, साऱ्या वाट्या दिसत, सारा डेबर उघड. म्हणजे राक्षस आहेत म्हणल्यावर राक्षसीने असायलाच पाहिजे. आणि त्यांच्या पोटी पोरं आले म्हणजे ते नवरदेवाला लवकर मंडपात जाऊन देत नाही. हे अजून दोन गाण्या होऊन बोल अजून बोल अजून बोल. हे जगे जगे कळाला, वळू वळू म्हणजे काठाळ्या.
कठाळ्या म्हणजे देवाला सोडायला पाहिजे. बाबा लक्षात असू द्या, घरामध्ये भक्ती असेल, प्रेम असेल तर त्या भक्ती प्रेमाला ज्ञानाचा ओलावा लागत असतो. आणि त्याच घरामध्ये माई शिवनेरी गडावरती कळ दिली. कळ सूर्याने आपली भगवी छटा भूमंडलावरती सोडली होती. पक्ष्यांचा चिवाळा कुठंतरी ऐकू येत होता. दऱ्याखोऱ्यातून मोराचा निनाद ऐकू येत होता. आणि तेवढ्यामध्ये महाराष्ट्रासाठी एका आईनं कळ दिली. त्या दिवसी किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, मगर मेरी राजमाता जिजाऊ के पेट से पापों का पाप पैदा हुआ था. लात मारीन तिथं पाणी काढणारं पोरग आपल्या घरात जन्माला यावं या करता पोरग वयात येऊन द्यावं लागत का विचारात? नाही, तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात का विचारात? हा? मग आता मज गडी वयात काही तर वयातून चालले. बरं काही त्याचा मला काही म्हणते मला पाहुणे पाहिले नीट भाकरी खाते. बाबा वयाला आणि विचाराला फार किंमत आहे. याच्या करता आई तेवढी ब्रिलियंट लागते, बापही तेवढा शार्प लागतो. वा वा क्या बात. वय आणि विचार याच्यामध्ये पोरग यावं या करता बापही तेवढा स्मार्ट आणि आई तेवढी ब्रिलियंट लागते, हुशार लागते, कुशल लागते, तिच्याकडे दूरदृष्टिकोन लागतो. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, सीतामाई कुणाची कन्या? तुम्ही सांगायचं सकोबाई, ठकोबाई, रंगूबाई, गंगूबाई, मोठ्या का, भीममावशी, आबाई, खबाई, सुनीता काको, कमा अक्का, संगीता मावशी. सगळेच नाव म्हणजे मी इथं पाची पुंजलेली. सीता कोणाची पोरगी? जनक राजाची. विशेष पुढचा शब्द लावायचा बरं का, राजा. कोणाची सून? दशरथ राजाची. कोणाची मंडळी? राम कोण? जगाचा मालक. 14 वर्ष सीता माता वनवासात असताना उशाला काय घेऊन झोपली? मोबाईल. दगड. बर कधी रामाला ती आरडी का बा पाना मी मा बापाने एवढं मोठं पाहून दिलं. मापा बिगर चपल्याचं मा येंडाचे बया अशी आरडी. आमचा गॅस संपला का तिसऱ्या दिवशी माठ फोको डोळ्या चालल्या ना, गॅस कधी भरून आणतो तू? बाबा पाणी घे मी म्हणतो तुला पिढ्या कमी केल्या. हे स्टार्टर मारून हे बिड्याचाच खोकला. बिड्याच खोकला म्हणजे हे बिड्याचा खोकला, हे सर्दी झालेला खोकला, आणि हे गांजाचा खोकला. लावून तुला राहून दे, तू चोपलंच पाय. ईद आहे मला, ईद आहे, राहून दे. विठाला 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 विठाला. माय बापांनो, आपलं काय कुठं राहिलं होतं? म्हणा आत मी गेली इसरून, आता परत पहिल्यापासून चालू करावं लागेल. कुठं? हा, सीता माता उशाला
दगड घेऊन झोपली. कधी सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिरियाद नहीं की. उसी का नाम सीता माता और उसी को ही पतिव्रता कहते हैं. बाबा आता मी जर कीर्तन महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर मा नाव आहे. पण मी जर आता कीर्तन करून गेलो आणि बिल्डिंगची जर अशी बेल वाजली तर मंडळी उठता उठता म्हणते आलं बाया कीर्तन. बाबा घरामध्ये प्रेम असावं, हे देहावर असावं का जीवावर असावं. मोठी गंमत आहे. प्रेम कशावर असावं, देहावर असावं का जीवावर. हा, जीवावर प्रेम असणं महत्वाचं आहे. मला खरं सांगू तो, मला 2 मार्चला मला कोरोना झाला बरं का भाऊ. नगरला ऍडमिट, 2-2.5 लाख रुपये. मला ते महाराज म्हणलेले मोठा आहे येल चुरा येन दिले 2,30,000 मोजून. म्हणजे माझे पैसे माहीत पण हे मोजून दिले. आणि मोजून देताना हसत होता. मी आपलं तिकडे गळून गेलेलो, ह्यो हसत होता. मी म्हणलो कम हसत असेल, पण मला मनातलं जरा कळत मन कवडा आहे. मी मला कसे तुमचे सारेच नाव पाठेत, ज्यांचे घेतले त्याने 3,000 द्या मला. मी म्हणलं कमू हसत असेल तर मला लक्षात आलं माऊली का हसत होत. हे म्हणत होता आम्हाला 1100 देतो, तू 21,000 घेतो नाही का आता भर. म्हणजे एका दाकडा 7-8 पक्षी. हा, आणि घरी आलो भाऊ तर माझी एक मुलगी आहे. उभा राह रे बांबे, तू उभा राह बरं, उभा राह ना बरं. एवढीच पोरगी मै, एवढीच. बस खाली बस भाऊ खाली. एवढी पोरगी आहे. आणि महाराज मी 7-8 दिवस घरी नव्हतो. मंडळीनं बोबाटा केला नाही का आमच्या यांना कोरोना झालेला आहे म्हणून. बरं बोबाटा केला असतं आमचं घर सारं वाळीत टाकलं असतं. कोणी भाजीनंच ते आणून दिली, कोणी टमाटेनंच ते आणून दिले. बरं आम्ही नुसते बिटी पाहिलं असतं बाबा. आणि भाऊ मी 7 मार्चला घरी आलो. पोरील मी 7 दिवस घरी नव्हतो, करमलं नाही तिला. आणि मी 7व्या दिवशी घरी आलो, तिनं मला पाहिलं महाराज आणि लांबूनच आरडी अण्णा. मी म्हणलं चाल. ती पळत आली माझ्यातून तिच्यात. असं भाऊ इतका महा अंतर राहिलं, साऊंड इतका ना. असं मंडळीच पोर्च मध्ये आली आणि पोर्च मध्ये आल्यानंतर ती लगेच तिला माग पुढं पाहिलं ना. आगा मागा वाय ना, त्याला कोरान झाला, कुठं चालले त्याला चिटकायला बाय वाय मागा. मग मला सांगा प्रेम देहावर का जीवावर. असं आहे तुमचं कसं आहे बाबा. मला जेवायला द्यायचे का असं ताट घेऊन यायची मै पोरगी प्रज्ञा 10वीला आहे. आणि मला लांबून हाक मारायची किचन रूम मधून. अण्णा मी म्हणलं काय बेडरूम म्हणजे सोफ्यावर म्हणजे दिवाणावर झोपलेले का दारात बसलेले. मी म्हणतो दारात आहे. ते म्हणे मग आत घरात जा, मी भाकर आणते. बरं ताटही असं ठेवायचा बा. मग मी बरमुडा आणि टी-शर्ट आणि वाढण्यावर तोंड झालेलं मग. मी आपलं यायचं उचलायचं घरात जायचं भीतीकडे तोंड करून खायचं. आणि बाबा यांच्यासाठी मी थेट गुजरात पासून भाऊ तर इकडं थेट तेलंगणा, इकडं बेड म्हणजे धुळ्याच्या पलीकडे 170 किलोमीटर पलीकडे, तिथून तर थेट आदमापूर, पणजी, रत्नागिरी, गोव्यात मग कीर्तन. हो म्हणजे एवढं उकरील भाऊ म्या. फार नाख्या तुटल्या माया बाय.
असं उकरीलं म्या आणि ती म्हणली माग फिर त्याला कुठा चिटका दे त्याला कोराना झालेला बीपी गप्पा गप्पा कमी झाला मा मी म्हणलं यांसाठी रातन दिवस उकरील म्या बाबा मी नाही सांगत उकरा उकरीचा खेळ तुका म्हणे जाती कोंबड्याच्या घरी, पुढेची उकरीला बनेगे, पुढेची उकरीला बनेगे. कोंबड्याच्या तुका म्हणे जाती कोंबड्याच्या घरी, तुका म्हणे जाती कोंबड्याच्या घरी, पुढेची उकरीला बनेगे, पुढेची उकरीला बनेगे. तुका म्हणे जाती कोंबड्याच्या फरी पुढेची उकरी लाभणे नुसतं उकरायचं काम केलं साहेब बाकी घेणं देणं कंदील लावून देणं आणि मग लक्षात आलं का नाही कुणाचे कुणी तुझे नाही नाही कुणाचे कुणी तुझे नसे रे कोणी अंती जासी एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून मला 6 पोरं 150 एकर जमीन 100 खानाचा वाडा मला 6 सुना आणि मग तर मारुती देवळात झोपायला आपण म्हणलं मारुती देवळात कमून बाबा अशा लाभाड्या ते म्हणे घरात झोप येत नाही मला झोप नाही येत तुला झोपून देत नाही आम्हाला नको शिकू माई आणि त्या दिवशी ह्या प्रेमामुळं आणि भक्तीमुळं राजमाता जिजाऊच्या पोटी राज शिवाजी जन्माला आलं आणि असं तसं नाही आले बायबापांनी त्यांनी लाज घराची राखली का गावाची लाग राखली का तालुक्याची राखली का जिल्ह्याची राखली का महाराष्ट्राची का देशाची बोला ना पडा तुम्ही घडीवर हे मंडपाचं वरकर भाऊ गार राहावं लागेल मी कीर्तन झालं तुम्हाला उठवतो पडा तुम्ही घडीवर आज चतुर्थीची पार्थ नाही लागूच तर खिचडी खाल्ली असतील ना मी म्हणलो लाज गावाची घराची गल्लीची का तालुक्याची का जिल्ह्याची महाराष्ट्राची का भारताची बरोबर आहे की नाही भारताची ला आणि आपलं पोरग लाज घालतं का लाज राखीत इथं सगळे तरुण मित्र लाज राखणारे आहेत मायबापांना इथं एकत्र येणं सप्ताहाचं नियोजन करणं वेगवेगळ्या प्रकारचं धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करणं असे पोहरं घरात आणि गावात जन्माला यावेत याकरता मायबापांनो याकरता कुळी कन्या पुत्र
होती जे सात्विक. आणि असे पोरं जन्माला येण्याकरता मुहूर्त लागत नाही, दोरी घालावं लागत नाही, अंगारा पाण्यात टाकून प्यावं लागत नाही माय बापांना. असे पोहरं जन्माला यावे का ज्याने त्या आपल्या पोहराची ख्याती कीर्तनकारानं तुकोबरायासारख्या माणसाने सांगाल. पुत्र भावाईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी जेना. जय हो. त्याचा तिन्ही लोकी जेना. त्याचा तिन्ही लोकी पुत्र भावाईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी जेना. त्याचा तिन्ही लोकी जेना. त्याचा तिन्ही लोकी जेना. पुत्र भावाईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि तिन्ही लोकात झेंडा लागण्याकरता धन्य माता पिता तुमचं प्रमाण. तिन्ही लोकात झेंडा लागणे. आणि धन्य माता पिता धन्य कोणते? त्यांच्याकडे भक्ती असावी, प्रेम असावं आणि ज्ञान असावं. ते मायबाप धन्य आहे. ते मायबाप नाही तर बापही खूप पाहिले, माई खूप. हॅलो, हाव आर यू, हु इज दिस? हो आय एम फाईन. या या या. कसं आहे रे, हल्ली ना तुझं फोनच येत नाही, बिझीच लागतो ना. स्टँडर्ड पोरं घरात जन्माला येतील का? हो बोला ना. अजिबात नाही. म्हणून मायबापांनो, राजमाता जिजाऊ सारखं दिसावं का असावं? जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी झाली माझा. विचार करून न्याय देना, विचार करून विचार करून धन्य शिवाजी महाराज. जय 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 स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. मावळे हर हर महादेव गर्दी गर्दीना झाले अमर. हे रामाजी हे रामाजी हे. पोरं असे, पोरं असेच आपल्या पोराला पाहिल्यानंतर गल्लीतून लोकांनी असं वळून पाहावं. अगो बाबा बाबा काय चालतंय राव. चालताना गाल हादरतात राव. पाऊल टाकलं का गाल हादरतात. अरे बापरे, काय स्किन कलर आहे, काय खाऊ घालत असेल याची आई याला. केसाचा ग्रोथ किती आहे त्याच्या, काय तेज आहे त्याच्या चेहऱ्यावरती. भुवाया किती घनदाट आहे, काळ्या भोर झुपकेदार मिशा आहे. काय खात असेल हे याची आई याला काय खाऊ घालत असेल. आणि तुम्हाला तुमच्या पोरांची रोज दृष्ट काढावं लागली पाहिजे. नाही आपले पोर स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, टेरनाम कट, मिशाचा पत्ता नाही, हवा गेलेल्या भावलेवणी तोंड. बरं जीन्स पॅन्ट घालून हातात खिचत. त्याची मम्मी त्याला म्हणते बेटा क्यों रोता है. ते म्हणते मी रडत नाही, मेरी सूरत ही ऐसी है. तुम्हाला किती एकर क्षेत्र याला महत्व नाही. 200 एकर का 500 एकर, तुमच्याकडे किती कोटी पडले याला कोणी काढी लावित नाही. जा तुमच्याकडे घरामध्ये पोरं किती ब्लेंड आहेत, किती शार्प आहे, किती आज्ञाधारी आहे आणि किती लीनता त्यांच्यात आहे समजा.